मी मुंबईत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र दादांनी स्पष्ट सांगितलं की नाही मदनराव, तुमचा प्रवेश मी अकोल्यात येऊनच करणार, असा आठवणींचा पट उलगडत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष मदन भरगड यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 16 वर्षांनंतर अजित पवार अकोल्यात आले आणि सभा घेऊन मदन भरगड यांचा पक्षप्रवेश करून घेतला आणि त्या भरसभेत दादांनी दिलेले शब्द आजही मनात घर करून आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख या नात्याने मदनरावांना सांगतो, आगीतून उठलो आणि फोफाट्यात पडलो अशी वेळ मी तुमच्यावर कधीही येऊ देणार नाही, असे आश्वासक शब्द दादांनी दिले होते. आणि त्या शब्दांमध्ये विश्वास होता, आधार होता आणि आपल्या पाठीशी एक मोठं व्यक्तिमत्व उभा आहे ही ताकद होती. आजही ते शब्द आठवले की मन नकळत भरून येतं, अशी भावना मदन भरगड यांनी व्यक्त केली आहे. माझ्या आठवणी तो अशी आहेत की जेव्हा मी दादाकडे प्रवेशासाठी आम्ही बसलो होतो, तर मी दादाला म्हटलं होतं की दादा, माझा प्रवेश तुम्ही इथे मुंबईत प्रदेश कार्यालयात करून घ्या. पण दादांनी म्हटलं होतं की नाही मदनराव, मी तुमचा प्रवेश इथे नाही करणार, मी अकोल्याला येऊन करणार. कारण की मी 16 वर्ष झाले मी अकोल्याला आलो नाही आणि तिथे मोठी सभा घेऊन तुमचा तिथे माझी इच्छा आहे की तुमचा प्रवेश अकोल्याला झाला पाहिजे. आणि ते माझ्या प्रवेशासाठी 16 वर्षानंतर अकोल्यात आले होते आणि माझा प्रवेश करून घेतला होता. आणि त्या प्रवेशामध्ये दादाने एक शब्द सांगितला होता की मदनराव, असं होऊ देणार नाही की तुम्ही आगीतून निघाले आणि फोपाट्यात पडले, असं मी होऊ देणार नाही. तो शब्द माझा आठवणीत आयुष्यभर राहणार. निशब्द आहे मी, पण भावपूर्ण श्रद्धांजली देतो दादांना.